झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित अभ्यंकरांनी पहिल्या भागामध्ये सविस्तर विश्लेषण केलं, 4 मुद्दे मांडले, त्यातले अत्यंत 2 महत्त्वाचे मुद्दे होते। अमेरिकेचा हस्तक्षेप आणि त्याहीपेक्षा अमेरिकेला हिंदी महासागरात जे वर्चस्व मिळवायचे तो हा एक मुद्दा होता। परंतु अशा प्रकारच्या प्रादेशिक पक्षांच्या मागण्यांपुढे विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सरकार कसं झुकलं याचं पूर्ण विवेचन त्यांनी केलं। मला ते सुधीर देवरे यांच्याकडे, सर मला तुम्ही सांगा याचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय उमटणार आहेत? भाग क्रमांक 1। भाग क्रमांक 2 याच्यातला महत्त्वाचा जो आता अजित अभ्यंकरांनी मुद्दा आपल्या चर्चेत आणलेला आहे तो म्हणजे अमेरिकेला हिंदी महासागरात हवा असणारं वर्चस्व, या सगळ्यावर याचे काय परिणाम होतील, काय सांगाल आपण? आंतरराष्ट्रीय परिणामात जर बोलायचं झालं तर भारत आतापर्यंत कधी असा कंट्री स्पेसिफिक रेझोल्युशन्स UN ह्याच्यामध्ये कधीही त्याला पाठिंबा देत नसे आणि आपल्या धोरणाप्रमाणे आपण कधीही पार्लमेंटमध्ये अशा प्रकारचं एका देशासंबंधीचं रेझोल्युशन आणायचा यालाही आपण कधी पाठिंबा दिलेला नाही। आता ह्युमन राईट्स वॉच किंवा ॲम्नेस्टी इंटरनॅशनल अशा सगळ्या ज्या संस्था आहेत त्यांनी ज्या सपोर्ट केलेला असा हा जो रेझोल्युशन, याला आपण पाठिंबा देणं इतकं आयरॉनिकल वाटतं, कारण ह्याच संस्थांनी भारताविरुद्धच पूर्वी काश्मीर संबंधी फार अत्यंत असे निंदनीय असे रेझोल्युशन आणलेले होते आणि आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठ्या कठीण परिस्थितीत जावं लागलं होतं। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजेत। आता या रेझोल्युशनबद्दलच बोलायचं झालं तर अमेरिकेने शेवटी हा रेझोल्युशन जास्त मॉडरेट करायचं ठरवलं आणि आपण जेव्हा ओरल अमेंडमेंट्स सुचवायला लागलो तेव्हा आपल्या ओरल अमेंडमेंटसुद्धा त्यांनी रिजेक्ट केल्या आणि शेवटी हा जो रेझोल्युशन होता हा सुद्धा 47 जे सदस्य आहेत या समितीचे ह्याच्यामध्ये फक्त 25 लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि बाकीच्यांनी त्याला विरोध केला किंवा त्याच्यामध्ये ॲब्स्टेन्शन केलं। तर सांगायचा मुद्दा असा की अशा मार्गाने आपण श्रीलंकेबरोबरचे आपले संबंध चांगले किंवा वाईट ठरवू शकत नाही। दुसरी गोष्ट आपल्याला आपल्या शेजारच्या देशांबद्दलच्या संबंधामध्ये अत्यंत कटाक्षाने पाळायला पाहिजे ती म्हणजे अशी की आपण फार मोठा जरी देश असलो आणि इतर त्यामानाने फार लहान देश आहेत, आपण आपल्या महासत्तेच्या वर्चस्वावरती किंवा शक्तीवरती त्यांच्यावरती फार मोठा दबाव आणू शकू आणि त्यांची मदत किंवा त्यांची धोरणं त्यांना बदलायला लावू अशा संभ्रमामध्ये आपण राहू नये। ते कशी बदलायची, त्याच्यावरती कसं त्याच्यावरती इन्फ्लुएन्स आणायचा, ह्याला डिप्लोमसी करता येईल, आर्थिक नीतीने करता येईल, तुमची त्यांना कशी अनेक क्षेत्रात मदत करता येईल हे बघायला पाहिजे। कारण अशी ती राष्ट्र काही दबणार नाही। तर अमेरिकेच्या आसपास सुद्धा मोठी एवढ्या सत्तेच्या आसपास जी छोटी छोटी राष्ट्र आहेत दक्षिण अमेरिकेतली ती अमेरिकेला दबत नाहीत, व्हिएतनाम चीनला दबत नाही। तर त्यामुळे अशा डोक्यात कल्पना आपण आणू नयेत। परफेक्ट। आपण श्रीलंकेबरोबर जो 1999 साली आर्थिक करार केला ज्याला FTA म्हणतात, हा भारताने केलेला पहिल्या ठरावापैकी एक आहे, पहिल्या FTA पैकी आहे आणि तो अत्यंत यशस्वी झालेला आहे आणि त्यातून श्रीलंका आणि भारत यांचे संबंध खूप वृद्धिंग झालेत, आर्थिक संबंध। तर अशा गोष्टी याच्यामध्ये आपण सतत ध्यानात ठेवायला पाहिजे। आज असं सुद्धा बोललं जात आहे की आपण श्रीलंकेच्या विरुद्ध इकॉनॉमिक बॉयकॉट करा, त्यांचे संबंध तोडा। आपल्याला असं वाटतं का की आपण संबंध तोडले तर श्रीलंकेला काही इतर देश मदत करणार नाहीत? अवश्य करतील। जपान करील, चीन करील, आसियान देश करतील, काही अजून युरोपचे देश करतील। तर त्यामुळे अशा काहीतरी डोक्यामध्ये आपण कल्पना आणल्या की आपण हे केलं तर श्रीलंकेचं खूप नुकसान होईल। आणि हा जो मुद्दा श्री अभ्यंकर यांनी मांडलेला आहे की अमेरिका आणि इंग्लंड त्याच्यामध्ये बेसिसचं वगैरे, आजकाल बेसिसचं राजकारण तेवढं प्रबळ नाही आहे। अमेरिकेने नवीन त्याच्यामध्ये एक धोरण आणलेलं आहे किंवा एक विचार आणला आहे, त्याला ते म्हणतात रिबॅलन्सिंग किंवा पिव्हट। ह्याच्यामध्ये अमेरिका हिंदी आणि पॅसिफिक महासागरामध्ये परत अधिक आपलं वर्चस्व किंवा आपली एकूण सत्ता वाढवणार आहे आणि या भागामध्ये चीनचं जे वाढतं जे वर्चस्व आहे त्याला ह्याच्यातून कदाचित शह बसेल। पण भारताला ह्याच्यामध्ये अत्यंत जागरूक व्हायला पाहिजे, कारण चीन आज हिंदी महासागरामध्ये अनेक ठिकाणी आपली सत्ता वाढवण्याच्या बाहेर ओवायच्या ह्याच्यात आहे। त्यांनी म्यानमारमध्ये केलेलं आहे, ग्वादार हे जे
पाकिस्तानमधलं फार मोठं जे बंदर आहे त्याला अगदी चीननी perfect आहे. मदत केली, ते चीननी सर, बांधलं आणि आता त्यांच्या- नुकतंच सिंगापूरच्या कंपनीनी ते रद्द केल्यानंतर आहे ते चीननी डेव्हलप केलेलं आहे. त्याला अर्थात प्रथम श्रीलंकेने आपल्याला विचारलेलं होतं आणि आपण त्याला नाकार दिल्यामुळे त्यामुळे एक प्रकारे सर असं आपल्याला म्हणता येईल की या दोन राष्ट्रांचे जे संबंध आहेत ते संबंध लक्षात घेता अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे सँक्शन्स किंवा निर्बंध त्यांच्यावर लादणं हे काही शहाणपणाचं होणार नाही. इतर राष्ट्र मदत केली. बघा त्यांच्या मागण्या तरी काय आहेत. सर, त्यांच्या मागण्यांवर जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की श्रीलंका मित्र राष्ट्र नाही अशा स्वरूपाची एक मागणी आपल्याला तमिळनाडूकडून आलेली दिसते. त्याच्यानंतर कोणत्याही लंकन ओरिजिनच्या श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूला IPL मध्ये खेळू देणार नाही. म्हणजेच जयवर्धने आहे, गुणसेकर आहे, संगकारा आहे, दिलशान आहे, अजंता मेंडिस आहे, जीवन मेंडिस आहे आणि त्याहीपेक्षा मलिंगा आहे आणि मुरलीधरन आहे. या कोणालाही IPL मध्ये खेळू देणार नाही अशा प्रकारची एक मागणी आहे. तर कोलंबो मधल्या होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेवर सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकावा अशा प्रकारची मागणी केली आहे. याच मुद्द्यावर मला जायचंय अजित अभ्यंकर यांच्याकडे. अजित अभ्यंकर, इतका सर्वंकष मागणी आणि त्याला मिळणारा संपूर्ण तमिळनाडू मधला सपोर्ट, एक प्रकारे आंतरराष्ट्रीय धोका ज्याचं आता सुरेख विश्लेषण आपल्या सुधीर देवरे यांनी केलं. तुम्ही काय सांगाल? उद्या अशाच प्रकारची मागणी रेटत आली आणि UPA सरकारने गुडघे टेकले, काय होईल? मला असं वाटतं की आपण स्पेसिफिकली जर श्रीलंका आणि भारत यांच्याबद्दलच बोलत असू तर मी 2-3 मुद्दे मांडतो. परंतु आपण ज्या प्रश्नावरती सगळं रोखटोकची चर्चा सुरू केली आहे ती ओव्हरऑल राष्ट्रीय धोरण परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय का प्रादेशिक असा आपला मुख्य प्रश्न आहे. बरोबर आहे. सो इट्स नॉट स्पेसिफिक टू श्रीलंका. तरी सुद्धा मी आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की तामिळनाडूमधलं राजकारण हे आता स्पर्धात्मक प्रादेशिकवादी किंवा संकुचित ज्याला असं म्हणतो अशा प्रकारचा एक स्पर्धात्मक संकुचितवाद तिथं निर्माण झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे करायला काय पाहिजे किंवा काय करायला पाहिजे होतं ना आज काय करायला पाहिजे, नेमकं त्याच्याबद्दल आपण बोलूया. मला असं वाटतं की 2009 साली जेव्हा हा LTTE बरोबरचा संघर्ष हा अतिशय निकराला असा पोचलेला होता त्यावेळेला आमच्या पक्षाने अशी मागणी केली होती की LTTE संघटना निश्चितपणे उत्तेजन द्यावं अशी नाहीच. भारताच्या पंतप्रधानांची त्यांनी हत्या केलेली आहे आणि अत्यंत विध्वंसक अशा प्रकारची संघटना आहे. तिने स्वतःच्या श्रीलंकेमधल्या तामिळी नेत्यांचे कित्येक हत्या केलेले आहेत, खून केलेले आहेत. परंतु त्यांच्याबरोबर जेव्हा संघर्ष अंतिम टप्प्यात होता तेव्हा भारताने त्या ठिकाणी जर राजकीय हस्तक्षेप केला असता तर कदाचित त्याच्यामधून एक पॉलिटिकल सोल्युशन, पॉलिटिकल सेटलमेंट जर त्याचं होऊ शकलं असतं तर माझ्या मते ही आजची जी मोठ्या प्रमाणात तामिळींची हत्या होणं, त्यांना अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये राहायला लागणं हा प्रकार मोठ्या प्रमाणात टाळता आला असता. भारताची त्या ठिकाणी एक डिप्लोमॅटिक फेल्युअर भारताचा झालेला आहे असं मला वाटतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की आत्ता तिथल्या प्रश्नामध्ये जेव्हा आपण हस्तक्षेप करतो तेव्हा भारताने 2 गोष्टी करणं आवश्यक आहे. एक म्हणजे असं की श्रीलंकेचं विभाजन करण्याची जी सगळ्या विभाजनवादी ज्या गोष्टी आहेत त्याला एका बाजूला विरोध करणं आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेसारख्या देशांना त्या प्रश्नामध्ये हस्तक्षेप करण्याची संधी न देता अमेरिकेच्या स्पष्टपणाने इथं संबंधांचं एक्सपोजर हे भारताने करणं आवश्यक आहे. ज्या अमेरिकेला अफगाणिस्तानमध्ये आणि इराकमध्ये हजारो माणसं मानताना मानवी हक्काची सोडा मानवांची सुद्धा आठवण झाली नाही, त्या अमेरिकेने तिथल्या मानवी हक्कांबद्दल बोलणावं हा त्या शब्दाचीच कुशेष्ट आहे मुळामुळे. परंतु ती भूमिका भारत अमेरिकेच्या विरुद्ध स्पष्टपणाने घेत नाही, कुठंच घेऊ शकत नाही, त्यामुळे तिथेही घेत नाही. त्यामुळे सुद्धा एक प्रकारे तामिळ जनतेमध्ये आणि कदाचित अमेरिकेचा प्रयत्न सुद्धा असू शकतो की भारतामध्ये एक डिस्टॅबिलायझेशन तयार करायला या प्रश्नाचा वापर करायचा. त्यासाठी भारताने आपली आंतरराष्ट्रीय भूमिका ही थोडी स्पष्ट केली पाहिजे. भारताचे जी मित्र राष्ट्र आहेत भारताच्या आजूबाजूला त्यांच्याबरोबरचे उदाहरणार्थ बांगलादेश आहे. पाकिस्तान आपलं त्या अर्थाने मित्र राष्ट्र नाही परंतु त्याचे संबंधितांना सुधारण्याच्या दिशेने आपण काही प्रयत्न करणं आणि श्रीलंकेशी बिघडू न देणं त्याला खूप प्रायमसी देण्याची गरज आहे. आता तुम्ही एक जो शेवटचा प्रश्न विचारलेला होता की म्हणजे शेवटचा म्हणजे मूळ प्रश्न की धोरण प्रादेशिक की राष्ट्रीय परराष्ट्र धोरण. मला असं वाटतं परराष्ट्र धोरणाचे 2 भाग असतात, आर्थिक आणि राजकीय. त्यातल्या राजकीय भागाबद्दल आपण बोलतोय परंतु तुम्ही स्वतः सुरुवातीला बोलताना त्यातल्या आर्थिक भागाबद्दल बोललेला होता. तेच मला म्हणायचं आहे की 1992 सालानंतर आपण जी राज्य आहेत आपली जे रिजन्स आहेत स्टेट्स आहेत
त्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांना सरळ सरळ एक्सपोज केलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध, गुंतवणुकीसारखे प्रश्न, एफडीआय कुठल्या राज्यात येईल, कुठल्या राज्यात येणार नाही, त्या राज्याने ठरवायचं. इथपासून ते एनरॉन सारख्या कंपन्यांना, एनर्जी सेक्टरमधले रिफॉर्म, हे सगळे आपण ती राज्य सरकार विरुद्ध आंतरराष्ट्रीय जायंट्स यांची आपण किंवा वर्ल्ड बँक यांचे डायरेक्ट संबंध लावून दिलेले आहेत. एका बाजूला आपण आर्थिक उदारीकरणामधून भारताचं केंद्र सरकार हे आता बाजूलाच झालेलं आहे. म्हणजे तुम्ही राज्यांना आर्थिक परराष्ट्र धोरणासाठी खुलेआम परवानगी दिलेली आहे. ही पहिली चूक आहे आपली आणि आर्थिक उदारीकरणाचा हा एक बळी आहे असं माझं मत आहे. आता आर्थिक धोरणाचे परिणाम राजकीय असतात, राजकीयचे आर्थिक असतात. ते आर्थिकचे परिणाम हे राजकीय होणार. जर राज्यांना असं वाटायला लागलं की आता आम्ही सगळं ठरवतोय, तर आता राजकीय बाबतीत सुद्धा आम्हीच ठरवणार, तर काय, हा अपरिहार्य परिणाम आहे. आणि शेवटचा एक मुद्दा युपीएच्या धोरणाबद्दल सांगतो की जेव्हा डाव्या पक्षांनी अत्यंत तत्विक मुद्द्यावरती आंतरराष्ट्रीय या अणुकराराला, जेव्हा अमेरिकेबरोबरच्या अणुकराराला जेव्हा विरोध केला, तेव्हा एक राष्ट्रीय पक्ष विरोध करत होते. परंतु त्यांना खाली पाडण्यासाठी ममता बॅनर्जींसारख्या अत्यंत संकुचित अशा विचाराच्या प्रादेशिक पक्षांच्या बरोबर जाण्याच्या त्यांना उठाव देण्याच्या भूमिकेतून शेवटी वाटेल त्या प्रकारच्या तडजोडी युपीएने केल्या आणि अमेरिकेबरोबरचा केला आणि अमेरिकेला जवळजवळ भारत सरकार शरण गेलं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.